नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याची राज्यातील लाखो शेतकरी चातकासारखी सध्याला वाट पाहत आहेत. शेतकरी मित्रांनो, सध्या आपला शेतकरी राजा दोन मोठ्या गोष्टीच्या आशेवर सध्या वाट पाहत बसलेला दिसून येत आहे. पहिली गोष्ट म्हणजे आभाळातून बरसणारा पाऊस आणि दुसरी महत्त्वाची सरकारच्या तिजोरीतून येणारा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता. शेतकरी मित्रांनो, पावसाने तर काही ठिकाणी हजेरी लावलेली आहे, थोडा दिलासा मिळालेला आहे, पण दुर्दैवाने सरकारच्या नमो शेतकरी निधीचा दिलासा अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही. तारखांवर तारखा येत आहेत आणि जात आहेत, पण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी ती हप्त्याची रक्कम अजूनही कुठेतरी अडथळीत दिसून येत आहे. आज आपण याच मुद्द्यावर सविस्तर बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. नेमकी अडचण कुठे येत आहे आणि सरकार नक्की काय करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघू शकता. शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या निधी वाटपाबाबत अनेक बातम्या समोर येत होत्या. नमो शेतकरी योजनेच्या निधीबाबत अनेक बातम्या समोर येत होत्या. आधी 1 तारीख सांगण्यात आली होती, ती 1 तारीख निघून गेली. त्यानंतर 17 तारखेची चर्चा जोरात सुरू होती. सर्वांना वाटले की 17 तारखेपर्यंत निधी वाटपाचा अधिकृत गव्हर्मेंट GR येईल, शासन निर्णय येईल. पुन्हा 22 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. पण 17 तारीख उलटून गेली, तरीही शासनाकडून तसा कोणताही ठोस निर्णय समोर आला नाही. तरी मित्रांनो, सध्या परिस्थिती अशी दिसून येत आहे की राज्य सरकारकडे या योजनेचे तब्बल 2 हप्ते अद्याप पेंडिंग आहेत, बाकी आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या परवाच्या पावसाळी अधिवेशनात प्रत्येक मंत्री आणि आमदार या योजनेचा खूप ढोल ताशा गाजावाजा केला होता. आम्ही शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी ही योजना राबवत आहोत, शेतकऱ्यांना आम्ही मोठा आधार देत आहोत, अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेलं होतं. पण शेतकरी मित्रांनो, प्रत्यक्षात जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा मात्र शांतता दिसून येते. हा प्रश्न आज राज्यातील प्रत्येक शेतकरी विचारत आहेत आणि अनेक शेतकऱ्यांच्या मार्फत या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा एक प्रश्न विचारत आहे. खरीप हंगामाबाबत आणि आर्थिक ओढाताणबाबत सांगायचं बोलायचं झालं, खरीप हंगामाच्या सुरुवातीला जर हा निधी मिळाला असता तर शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा आधार मिळाला असता, एक सपोर्ट मिळाला असता. बियाणे खरेदी, खत आणि मशागतीसाठी या पैशांचा उपयोग करता आला असता. आता तर खरीप हंगाम अर्ध्यावर आलेला आहे. अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने किंवा अतिवृष्टीवर पेरणीची वेळ आलेली आहे. अशा संकटकाळी शेतकऱ्याला पैशाची नितांत गरज असते. सरकारचे काही मंत्री म्हणतात की आम्ही बियाणे देऊ, पण जे बियाणे वेळेवर मिळायला हवे होते ते मिळालेच नाही. आता किमान तो हक्काचा हप्ता जरी दिला असता तरी शेतकऱ्यांनी स्वतःहून बियाणे किंवा इतर आवश्यक वस्तू खरेदी केल्या असत्या. 2 हप्त्यापैकी सरकारने किमान 1 हप्ता जरी दिला असता तरी या ठिकाणी काळात शेतकऱ्याला मोठा आधार मिळू शकतो. पण सध्या तरी सरकारची तशी मानसिकता आहे की नाही यावर शंका उपस्थित होत आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा पहा शेतकरी मित्रांनो, सरकारकडे इतर गोष्टीसाठी हजारो कोटी रुपये आहेत. तुम्ही पाहिलं असेल की 40,000 कोटी रुपयाची कर्जमाफीची चर्चा होत आहे. 48,000 कोटी रुपयाची वीज बिल माफ होत आहे, जाहीर केलेली आहे. अगदी लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा हजारो कोटी रुपयांचे नियोजन हे वारंवार करता येतं. मग प्रश्न असा पडतो की जेव्हा नमो शेतकरी योजनेच्या निधीचा विषय येतो तेव्हाच सरकारला पैशाची कमतरता भासू लागते. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाच्या वेळीच निधीची अडचण का येते, हे कुठंतरी थांबायला हवं. सरकारने ज्या सबबी दिल्या आहेत
त्या आता बाजूला ठेवून खरोखरच शेतकऱ्यांच्या गरजेच्या वेळी ही मदत पोहोचवणे आवश्यक आणि गरजेची वाटते. येत्या 22 जुलै रोजी म्हणजे 2-4 दिवसांनी राज्याच्या राजकारणातील दोन व्यक्तीशी संबंधित महत्त्वाचे दिवस दिसून येत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि सोबतच या विशेष दिवसाचे औचित्य साधून सरकारने किमान याच दिवशी शेतकऱ्यांना एखादी गोड बातमी द्यायला हवी अशी मागणी सध्याला चर्चेच्या माध्यमातून दिसून येत आहे. यापूर्वी 1 जुलैला कृषी दिन होता, तेव्हाही शेतकऱ्यांना वाटले होते की हप्ता येईल, पण तो दिवस कोरडाच राहिला, तसाच निघून गेला. आता 22 जुलैचा दिवस शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणार का, की हा दिवससुद्धा आश्वासनाच्या गर्दीत हरवून जाईल? सरकारने या विषयाचे गांभीर्य ओळखणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, सरकार या योजनेला सन्मान म्हणते आणि मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करते, पण जर वेळेवर पैसेच मिळत नसतील आणि शेतकऱ्याला प्रत्येक हप्त्यासाठी महिने प्रतीक्षा करावी लागत असेल, तर याला सन्मान म्हणायचं की शेतकऱ्यांची थट्टा मस्करी? तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या नावाने योजना जाहीर करता आणि त्याचा प्रचार करता, तेव्हा तो पैसा वेळेत पोचवणे ही तुमची जबाबदारी असते, बरोबर? जर तो वेळच मिळत नाही तर शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दलची जी विश्वासाची भावना आहे ती आपोआप कमी व्हायला लागत असते. त्यामुळे आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन आपला आवाज उठवायला पाहिजे. प्रत्येक शेतकरी पुत्राने आणि शेतकऱ्याने आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना, मग ते आमदार असोत, खासदार असोत किंवा स्थानिक सदस्य, त्यांना एकच प्रश्न विचारायला हवा की बाबा, आमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येणार? शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत आपण जाब विचारणार नाही तर तोपर्यंत या कर्जमाफी किंवा वीज बिल माफी किंवा इतर नवीन योजनांच्या गाजावाजात आपला नमो शेतकरी हप्त्याचा विषय कुठेतरी मागे पडण्याची शक्यता दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे आणि हक्काचे पैसे त्यांना वेळेवर मिळालाच पाहिजे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सरकारने 22 जुलैपर्यंत हा हप्ता द्यायला हवा का? तुमच्या मनात काय प्रश्न आहेत ते कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही नक्की कमेंट करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवू शकता, जेणेकरून व्हिडिओ व्हायरल होईल आणि कदाचित सरकारपर्यंत पोहोचेल आणि लवकरात लवकर आपल्याला नमो शेतकरीचा हप्ता 22-25 जुलैपर्यंत मिळून जाईल अशी आशा करू. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.